श्री स्वामी समर्थ. बघा, अमावस्येच्याच दिवशी आपल्याला 18 तारखेला अमावस्या, 18 तारखेच्या अमावस्येच्या दिवशीच आपल्याला सायंकाळच्या वेळेला कुठली अशी लक्ष्मीकारक सेवा आपल्याला करायची आहे घरी. मग आपल्याला काय करायचं आहे, सगळं ताट आपल्याला आरतीचं सगळं काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 5 कापुराच्या वड्या ह्या नक्की ठेवायच्या आहेत आणि आपल्याला उंबऱ्याजवळ यायचं आहे. उंबऱ्याजवळ आल्याच्या नंतर आपला उंबरा आपल्याला सुशोभित करायचा आहे. त्याला आपल्याला आधी रांगोळी वगैरे सगळं काढून घ्यायचंय आणि काढल्याच्या नंतर हळदीचं लेपन करायचं. हळदीमध्ये गोमूत्र, थोडंसं गुलाबजल आणि थोडंसं कापूर मिक्स करून आपल्याला त्याचं लिंपण आपल्याला उंबऱ्याला करायचंय. मग लिंपन केल्याच्या नंतर त्याच्यावरती छान गोपदम काढा किंवा लक्ष्मी पदम काढा. आपल्याला ते पावलं काढायचे. पावलं वगैरे काढल्याच्या नंतर हळदी कुंकू आणि त्या उंबऱ्याची पूजा करायची आहे. पुष्प वगैरे व्हायचे, अक्षत वगैरे व्हायचे. त्याच्यानंतर ज्या कापराच्या वड्या आहेत त्या 5 कापराच्या वड्याला आपल्याला एक एक करून अशा लावायच्या, पण उंबऱ्याच्या खाली लावायच्या. उंबऱ्यावर ते लावायचं नाही, कारण तो लाकडाचा असल्यामुळे तो पेट घेऊ शकते. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपल्याला कापूर जाळायचा नाहीये. त्याच्या खाली साईडला जागा असते, साईडला जागेला की जेणेकरून त्या उंबऱ्याला सुद्धा आस नाही लागली पाहिजे. अशा प्रकारची केअर घ्यायची आपल्याला. आणि त्या 5 ओढ्या आपल्याला कापराच्या लावायच्या. लावल्याच्या नंतर आपल्याला दाराकडे पाठ दाखवून घरामध्ये प्रवेश नाही करायचा आहे. थोडंसं असं व्यवस्थित आतमध्ये आपल्याला देवघरापर्यंत असं जायचं आहे की पाठ न दाखवता जायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला गेल्याच्या नंतर सगळी लक्ष्मीकारक सेवा आपल्याला देवघरामध्ये बसून आपल्याला करायची आहे. तर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कमलात्मक मंत्र आणि कुबेर मंत्र 24 वेळा म्हटलं तरी चालेल. आणि श्री सुक्त म्हणायला बिलकुल विसरायचं नाही. अतिशय लक्ष्मीकारक सेवा आहे. दर अमावस्येला जर तुम्ही ह्या सेवा केल्या ना, लक्ष्मी तुमच्याकडे पाणी भरते. इतका सगळा पैसा आपल्याकडे. तुम्ही अशी म्हणणार नाही की लाखाने ते करोडाने ते, असं कधीही म्हणणार नाही. माझ्या व्हिडिओमध्ये असं तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. पण पैसा नक्की येते. त्यासाठी स्वतः कष्ट करावं लागणार तुम्हाला आणि त्याच्यानंतरच तुमच्याकडे पैसा येणार आणि लक्ष्मी माता तुम्हाला साथ देणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.